आगमन झालेलं आहे. तर सचिव या ठिकाणी यशवंतजी ठाणगे उपस्थित आहेत. मी शालिक भोईर यांना विनंती करेन आपल्या सुभाष साहेबांना सन्मान करायचा आहे. यशवंतजी ठाणगे मॅच स्टार्ट आहे बघा. तर यानंतर संदीपजी पाटील उपस्थित आहेत. युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस चषक प्रमुख संदीपजी पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन कल्याण शहर सचिव निलेशजी भंडारी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय संदीप दादा पाटील यानंतर उपस्थित मान्यवर दीपक कांबळे साहेब मोहने टिटवाळा मंडळ उपाध्यक्ष यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि हा सन्मान करण्यासाठी शालिक भोईर साहेबांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. दीपकजी कांबळे मोहने टिटवाळा मंडळ उपाध्यक्ष नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे जे प्रमुख संतोषजी शिंगोळे दीपेशजी डोणे पांडूजी मात्रे यानंतर नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आदरणीय संतोषदादा शिंगोळे यांचा सन्मान करण्यासाठी मी मॉन्टी कारभारी यांना विनंती करणं आपण आपल्या शुभ हस्ते संतोषदादा शिंगोळे क्रिकेटवरती नितांत प्रेम आजही 40+ माध्यमातून मोहिली संघाचं प्रतिनिधित्व ते करत असतात. आणि गेले कित्येक वर्ष आम्ही त्यांना पाहतोय. बनेली गावातली स्पर्धा असू दे, मोहिलीतली स्पर्धा असू दे, मानिवलीमध्ये स्पर्धा असू दे, कुठेही हे व्यक्तिमत्व तुम्हाला दिसेल. प्रत्येकाशी ज्यांचे जिव्हाळाचे संबंध आहेत. अत्यंत दिलदार असं व्यक्तिमत्व संतोषजी शिंगोळे यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर मोहने टिटवाळा मंडळ उपाध्यक्ष दीपकजी कांबळे यांचा सन्मान आपण करणार आहोत. मयूर जाधव यानंतर नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख दीपेशजी ढोणे त्याचबरोबर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आहेत दीपेशजी ढोणे यांचा सन्मान मयूर जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यानंतर युवा मोर्चा कल्याण शहर उपाध्यक्ष सनी देसाईकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन मयूर जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आणि या सन्मानानंतर अनंत पाटील साहेबांना विनंती करेन. मोहना टिटवाळा मंडळ सरचिटणीस आहेत आणि अनंत पाटील साहेबांना विनंती करेन आपणही या, आपण हा सन्मान स्वीकारा. आणि आपला सन्मान करण्यासाठी मॉन्टी कारभारी यांना मी विनंती करेन. यानंतर कल्याण शहर सचिव निलेश भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा सन्मान करण्यासाठी विशाल पाटील यांना मी विनंती करेन. यानंतर शालिक भोईर यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते जिल्हा सचिव सदा कोकणे साहेबांना आपण सन्मानित करायचंय. आणि यानंतर कल्याण जिल्हा संयोजक क्रीडा संयोजक आदरणीय संजय कारभार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान शालिक भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल.
यानंतर आदरणीय मिलिंद सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करून विशाल पाटील यांना की आपण मिलिंद सिंग यांचा सन्मान या मंचावरती करायचा आहे. तर राष्ट्रीय नेता आदरणीय मिलिंद सिंग साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि यानंतर निलेश भंडारी साहेब कल्याण शहर सचिव यांचा सन्मान करण्यासाठी इन्व्हाइट करेन. दीपेश ढोणे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण निलेशजी भंडारी यांचा सन्मान करायचा आहे. आणि पुढील सन्मान वॉर्ड अध्यक्ष क्रमांक 5 चे पांडू मात्रे नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे देखील प्रमुख आहेत आणि त्यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन विशाल पाटील यांना. आणि यानंतर त्यांनी या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू बॉल आम्हाला दिलेले आहेत असे आदरणीय तुषार साहेब यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन तर मिलिंद सिंग यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आदरणीय तुषार साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू आम्हाला पुरस्कृत केले आहेत त्यांच्या सौजन्याने आम्हाला लावलेले आहेत. तर एमचे मेंबर या ठिकाणी आपण बघतायत तुषार साहेब. आणि तुषार सर या ठिकाणी आपण बघू शकाल मुंबई क्रिकेट अकॅडमीचे आपण बघितलं तर तुषार सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान या मंचावरती होतोय. यानंतर वॉर्ड अध्यक्ष 7 चे आदरणीय दशरथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करण्या ठिकाणी शालिक भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. दशरथ पाटील वॉर्ड अध्यक्ष 7 चे. यानंतर आदरणीय मयूर जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन दीपेश ढोणे यांना. विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय मयूर जाधव यांना आपण सन्मानित करायचं आहे. आणि मयूर जाधव यांच्या सन्मानानंतर मी मॉन्टी कारभारी यांना विनंती करून आपण देखील या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल दीपेश ढोणे यांच्या शुभ हस्ते. यानंतर वॉर्ड क्रमांक 1 चे अध्यक्ष आदरणीय शालिक भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन संजय कारभारी यांना. विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आणि यानंतर आदरणीय विशाल पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि हा सन्मान करण्यासाठी राज यांना मी विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण राज दळवी यांच्या शुभ हस्ते का. तर राजच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. सगळेजण त्याच्या साथीला जरूर आहेत पण राजने या स्पर्धेचा कदर संपूर्ण जो भार आहे स्वतःच्या खांद्यावरती घेतलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून राजची ओळख आहे.
हरिभक्त परायण दीपक भोईर महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत। संजयजी कारभारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। दीपकजी भोईर हरिभक्त परायण दीपक भोईर महाराज यांना आपण सन्मानित करतोय संजय कारभारी यांच्या शुभ हस्ते। यानंतर वामन अंबार या ठिकाणी उपस्थित आहेत, तर पंडू मात्रे यांच्या शुभ हस्ते वामन अंबार यांचा सन्मान केला जाईल। तो लुक्का मास या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तो सन्मान करण्यासाठी पंडू मात्रे यांना विनंती करणं आपण करायचं आहे। यायचंय लुका मास तर सुरेश मिरकुडे खरं नाव आहे पण सगळेजण लुका मास या नावाने आणि बॅकलिफ्ट साठी ओळखले जातात। उलटी उडी क्या बात आहे, ॲथलीट आहेत त्यामुळे सगळेजण नक्कीच त्यांचं कौतुकही करतात। अशा प्रकारे स्वागत सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे। कळत नकळतपणे कोणाचा मान सन्मान किंवा कोणाचा नावाचा उल्लेख जर राहिला असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। विशाल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। विशाल पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी झालेला आहे। तर आपण क्रिकेटच्या मैदानाकडे मॅच सुरू आहे, पहिले सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रात आपण बघताय चौथं षटक सुरू असताना धावा फलक एकूण 28 धावा आहेत। धावा फलकावरती आपण बघतायत 28 धावा आहेत। अंतिम षटक आहे। टॉस जिंकून भूमी इलेव्हन मांडा संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी साई एकविरा मोहिलीला आणि साई एकविरा संघाने आपण बघताय धावा फलकावरती केल्यात एकूण चौथं षटक सुरू असताना 28 एकूण विकेट गमावल्या त्यांनी मैदानावरती चार गडी गमावलेले आहेत। टॉस साठी तयार आहे मांडा कोळीवाडा वर्सेस पौरियल 11 बेतुरकर पाडा। इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा। आता इथून का तर अजिबात टाइमपास नको मित्रांनो, सहकार्य करा वेळेच्या बाबतीत प्लीज सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्या। त्या धावा फलकावरती आपण बघतात एकूण झालेल्या त्या 32 धावा झाल्यात आणि या चौथ्या ओव्हरचा आता मात्र एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे। पहिले 2 चेंडू डॉट त्यानंतर 2 विकेट आणि आता मात्र आपण बघतायत चौकार। बॉलिंग मार्कवर जगन या ठिकाणी आपण बघतायत एज लागते। यावेळेस धावचेची संधी, फलंदाज होईल बाद आणि अशा प्रकारे हा पहिला डाव पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे आणि पहिल्या सत्रात धावा झाले साई एकविरा मोहिली टीमच्या एकूण 32 8ची सरासरी राखलेली आहे आणि 33 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचं आहे। 4 ओव्हरमध्ये भूमी इलेव्हन मांडा संघाला चांगली गोलंदाजी भूमी इलेव्हन मांडा संघाची टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय अत्यंत योग्य सिद्ध केलाय। पण शेवटी 32 धावा ही एक फायटिंग टोटल आहे। मोहिलीकडे जर चांगली गोलंदाजी असली तर त्यांना नक्कीच इथून फाईट देता येईल। पण बघूया पहिली मॅच उद्घाटनी लढत मैदानावरती साई एकविरा मोहिली वर्सेस भूमी इलेव्हन मांडामध्ये ही मॅच सुरू आहे। लाईव्ह टेलिकास्ट SK एंटरटेनमेंट किरण तळे यांची टीम या ठिकाणी आपण बघतायत। प्रतीक पवार कोळेगावच्या डोंबिवली पूर्वेचे, त्याचबरोबर
सूरज गायकर, विनायक मात्रे हे दोन्ही कॅमेरामॅन आमचे वाळकणचे आहेत आणि अत्यंत चांगला टेलिकास्ट डीजेच्या माध्यमातून सतीश डीजे सापाड, किरण पाटील केपी आमच्या सोबत आहेत. अत्यंत चांगलं डीजे ऑपरेटिंग ते करतायत. सुंदर अशी साऊंड क्वालिटी आहे. एकूण 12 संघ इन ॲक्शन मध्ये दिसतील तुम्हाला आणि या 12 संघांमध्ये आज 11 मॅचेस होतील आणि पहिलं सत्र पहिल्या मॅचच्या ठिकाणी संपन्न झाले. धावफलकावरती आपण बघतात एकूण झालेले आहेत त्या 32-33चं लक्ष्य 8.25 ही धावांची आवश्यक गती तुम्हाला बघायला मिळेल. आपण टॉस करणार आहोत. मांडा कोळीवाडा वर्सेस ओरियल 11 बेतुरकर पाडा. दोन्ही कॅप्टन या आणि टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. राज आम्हाला सांगतील कोणाच्या हस्ते टॉस करायचं आहे. आदरणीय शक्तिवान दादा भोईर मोहन टिटवाळा मंडळ अध्यक्ष आणि त्याचबरोबर अमितजी दाखरस साहेब या दोन्ही व्यक्तींना विनंती करणं आपण या आणि आपल्या दोघांच्याच उपस्थितीमध्ये ही नाणेफेक केली जाईल. व्यासपीठ एकदम आपल्याला फुललेलं दिसतंय, बहरले दिसतंय. जसं मैदान खेळाडूंशिवाय हे मैदान एकदम अधूर आहे, अपूर्ण आहे, तसंच व्यासपीठावरती मान्यवर जर नसले तर या व्यासपीठाला शोभा येत नाही. आणि आज आपण बघतायत या पहिल्या सामन्याच्या दरम्यान उद्घाटन प्रसंगी आपण सगळ्यांना आपण बघितलं. वेळात वेळ काढून ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्याबद्दल नक्कीच आयोजन कमिटीच्या वतीनेही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करायला हवं. स्क्रीनवरती आपण बघू शकाल नाणेफेक होते. आदरणीय शक्तिवान दादा भोईर आणि त्याचबरोबर अमितजी धाकरस. पुढची जबरदस्त फाईट मांडा कोळीवाडा वर्सेस ओरियल 11 बेतुरकर पाडा. कल्याण शहरामध्ये आपण आहोत आणि कल्याण शहराने एकापेक्षा एक क्रिकेटपटू टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिले आहेत. त्याचबरोबर तुषार देशपांडे याच कल्याण तालुक्यातील आणि प्रशांत धनावडेने याच कल्याण तालुक्यामध्ये आपण बघितलं तर जन्म घेतला. 1009 धावा त्यांनी केल्या होत्या. आंतरशालेय स्पर्धेमध्ये खूप मोठा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. तर टॉसची प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झाली आणि बेतुरकर पाडा संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथून टायमिंग व्यवस्थित नाही झाला. सलामीवीर मैदानावरती आपण बघतायत अभय जयस्वार आणि अशोक येडे असे दोन सलामीवीर. पहिला चेंडू रोशनचा आपण बघताय डॉट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र प्रयत्न फसलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि मैदानावरती शून्यावरती पहिला धक्का लागतोय भूमी 11 मांडा संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल काय घडलं होतं एक्झॅक्टली. तिथे रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता आणि बघा आणि अशा प्रकारे क्लीन बोल्ड होतात. फलंदाज बाद होत आहेत. 2 वेळा कदर असा प्रयत्न झाला. आधी टायमिंग नाही झालं, यावेळेस मात्र पूर्णपणे या चेंडूने चकवलं. फलंदाज बाद झालेत अभय आणि आता मैदानावरती न्यू बॅटर एंटर होतोय नौशाद. तर नौशाद त्या ठिकाणी आलेला आहे. शून्यावरती पहिला गडी बाद झालाय. मी आधीच म्हटलं की 32 धावा ही काही धावसंख्या एकदम छोटी नाही किंवा एकदमही मोठी नाही आहे, पण एक फायटिंग टोटल आहे. जर गोलंदाजी चांगली असली मोहिलीकडे तर एक चांगली फाईट देऊ शकतात. हा चेंडू यावेळेस पुन्हा टाकावा लागेल लेग स्टंपच्या बाहेर. वाईडने अकाउंट ओपन होत आहे यावेळेस भूमी 11 मांडा संघाचं. बघू शकाल आउटसाइड दी लेग स्टंप पिचिंग होता. पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघाला लेग स्टंपच्या. हो कव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत अश्विन होते. एक चप्पळ आणि चतुर क्षेत्ररक्षक म्हणून अश्विनची ओळख आहे आणि या दरम्यान अश्विनने हा चेंडू आदर केलाय. तोपर्यंत एक धाव फलकावरती येते. एकूण 2 धावसंख्या धावफलकावरती 33चं टार्गेट आहे आणि पहिले षटक सुरू आहे. ओ गुड लेंथ वरना
चेंडू ऑफस्टंपमध्ये आपण बघितलं ठेवला होता, पिचिंग झाली होती, थोडासा खाली राहिला, थोडासा बाउन्स जास्त मिळाला नाही आणि हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोशनची. हो पुन्हा एकदा बीट केलाय, बॅक टू बॅक 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. काय गोलंदाजी होते मैदानामध्ये, केवळ 2 धावा आणि एकूण चेंडू झाल्यात 5. आणि अशी गोलंदाजी जर झाली तर मात्र 30 काय 33 काय 25 धावांचे संरक्षण करू शकतो कुठलाही संघ. ओ स्क्वेअर कट का फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण हरेश पाटील HP होते. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल, पॉइंटला खेळले होते, स्क्वेअर कट जमिनी समांतर हा फटका होता, अगदी खालून आला होता. पण बघा प्रेझेन्स ऑफ माइंड, चेंडूवरची नजर, फिल्डिंग करण्याची जी टेक्निक आहे अत्यंत चांगली होती. हरेश अफलातून फिल्डिंग, आणि अशी फिल्डिंग नेहमीच गोलंदाजाला आत्मविश्वास देत असते, त्याचा कॉन्फिडन्स वाढवत असते, त्याला एक ऊर्जा प्रदान करत असते. पहिले षटक संपलंय, धावा फलकावरती आपण बघताय 2 आहेत, 1 विकेट गमावलेला आहे. भूमी लेव्हन मांडा संघ 33 धावांचा पाठलाग करतोय. आता उर्वरित इक्वेशन 18 चेंडूमध्ये आता 31 धावा करायच्या आहेत विजयासाठी आणि रिक्वायर्ड 10.33 प्रति ओव्हर मागे. बॉलिंग मार्क हरेश पाटील ज्याने पॉइंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. तिथून चेंडू जर निसटला असता तर सीमारेषेच्या बाहेर गेला असता, पण हरेश अफलातून क्षेत्ररक्षण. नक्कीच ही खेळपट्टी ज्यांनी तयार केली खरं तर आमचे क्युरेटर सागर भंडारी यांनी ही खेळपट्टी बनवलेली आहे. अत्यंत चांगली खेळपट्टी, एकदम फ्लॅट ट्रॅक आहे, सपाट. हरेश रनवे मध्ये थोडेसे चुकलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा येतील. काही स्टेप्स असतात, प्रत्येक बॉलर त्या स्टेप मोजत असतो, तिथून तो बॉलिंग करतो. त्यात जरा तरी मागे पुढे झाला की तो बॉल टाकत नाही, मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. हा देखील चेंडू मागे जाईल, आणखीन एक डॉट बॉल. खेळपट्टीमध्ये आपण बघितलं तर अजून हवा तसा बाउन्स दिसला नाही, कारण चेंडू पडल्यानंतर बघा किती खाली राहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच नमो चषक संपूर्ण देशामध्ये ही संकल्पना राबवली जाते. फक्त क्रिकेट स्पर्धा नव्हे तर बुद्धिबळ स्पर्धा असेल, कबड्डीची स्पर्धा असेल, खो खो स्पर्धा असेल, आणि कल्याण तालुक्यामध्ये या स्पर्धा सुरू आहेत. कल्याण पश्चिमेमध्ये सुरू आहेत बघा. आणि नक्कीच कल्याण पश्चिम म्हटले की नरेंद्र पवार साहेब यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतोय, आणि नक्कीच फार मोठी जबाबदारी कल्याण पश्चिमेची त्यांच्या खांद्यावरती आहे. तर आपण उंबर्डे गावामध्ये आहेत, उंबर्डेच्या मैदानावरती आहेत, आणि उंबर्डे गावातून कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल, क्रिकेट सामना तुम्ही बघत असाल तर प्लीज आपण प्रेक्षकांमध्ये न थांबता आपण मंचावरती या. आपली जागा आमच्या मनामध्ये या मंचावरती आहे. तर कोणीही उंबर्डे गावातील किंवा संघाबरोबर कुठल्याही संघाबरोबर कोणीही गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती सपोर्टसाठी आला असाल तर आपण स्टेजवरती या, आपलं स्वागत आहे. झेलची शक्यता, ओ हो अश्विनने सोपा झेल ड्रॉप केलाय, आणि बघा फार सोपा झेल होता. क्रिकेट मधला वाक्प्रचार सगळ्यांना माहिती आहे, कॅच जीतो मॅच पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. झेल सुटल्यानंतर कित्येक संघांना पराभवाला सामोरे जावं लागले. झेल सुटल्यानंतर कित्येक फलंदाजांनी उपद्रव माजवला. झेल सुटल्यानंतर किती मोठमोठे विक्रम झालेले आहेत, आणि झेल सुटल्यानंतर कित्येक जण रडलेले सुद्धा आहेत. ऑन साइडला टर्न करतायत, पुन्हा झेलची संधी, आणि इथून मात्र देव देता आणि कर्म नेता. विनाश काले विपरीत बुद्धी. जर असं म्हणतात की तुमच्याकडे जर पैसे कमी आहेत तर तुम्ही तुमच्या खर्चावरती कुठेतरी कंट्रोल करायला हवा, आणि जर क्रिकेटमध्ये जर तुमच्याकडे धावा कमी आहेत तर तुम्हाला त्या रोखण्यासाठी इथून या चुका टाळाव्या लागतील. आवांतर चेंडू इथून फेकून चालणार नाही. गोलंदाज काय करेल, आणि नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की आत्मनिर्भर बनायचं, आणि आत्मनिर्भर गोलंदाजाला बनावं लागेल. कॅच सुटल्या तरीही इथून त्याला मात्र स्वतःला इथून काय करावं लागेल,
क्लीन बोल्ड करावा लागेल, LBW करावा लागेल, कारण फिल्डर त्याला साथ देत नाही, त्यामुळे त्याला आत्मनिर्भर बनावं लागेल. स्वकर्तृत्वावरती इथून विकेट घ्यावे लागतील. पण इथून आपण बघितलं तर कुठेतरी त्याची निराशा जरूर झाली आहे. गोलंदाज हरेशची धावा 10 धावफलकावरती आहेत. जणू काय फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवले. या 10 धावाही झाल्या नसत्या, पण झेल ड्रॉप झाले आणि त्यामुळे 10 धावा, अजून 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील एकूण 13 बॉल 23. ऑन साइडला अलंद ग्राउंड चेंडू गेलाय, तिथे पुन्हा खराब फिल्डिंग. चुका आणि चुकांची मालिका सुरू आहे. क्रिकेटमध्ये म्हणतात की चुकीला माफी नाही, आणि चुकीला माफी नाही, कारण चुकी झाली का मग पराभव हा अटळ असतो. इथून 2 षटकं संपल्या. धावफलकावरती बघता आपण एकूण 12 झाल्यात. आता इक्वेशन इथून आपण बघायला चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 21 धावांची गद. रिक्वायर्ड 10.50 प्रति ओव्हर मागे. गोलंदाजी चांगली झाली जरूर झाल्यात, पण तरी धावा फारशा नाहीये. 2 ओव्हरमध्ये 12 आहेत. तर या दरम्यान कल्याण पश्चिम मंडळ सरचिटणीस आदरणीय श्याम मिरकुडे साहेब यांचं आगमन झालेले मंचावर तिथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नमो चषक 2024 2024 अत्यंत सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा. भरपूर तर बॉलिंग मार्कवर युवराज येत आहेत आणि बघा तिन्ही गोलंदाज आपण बघतायत फार जास्त वय नाही आहे, पण रोशन थोडेसे अनुभवी आहेत. पण त्या कंपॅरिझनमध्ये आपण हरीशची बॉलिंग बघितली. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक आहे तिथे, आणि या दरम्यान केवळ एकच धाव. ज्या चुका झाल्या हरकत नाही, क्रिकेटमध्ये होतात, आयुष्यातही होतात, पण त्या चुका झाल्यानंतर त्या मनात नाही ठेवायच्या, त्या विसरायच्या. मनात ठेवल्या तर पुन्हा चूक होण्याची भीती असते, आणि त्यामुळे मैदानात जे काही घडतं नेगेटिव्ह घडतं ते विसरायचं. नव्या जोमाने, मग तो बॅटर असू दे, फिल्डर असू दे किंवा बॉलर असू दे, पुन्हा नव्याने उतरायचं. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने ओ हो झेल ड्रॉप. विनायक होते आणि बघा अजूनही फिल्डिंग होत नाहीये मनासारखी. झेल ड्रॉप होत आहेत. कुठेतरी अनुभवाची कमी, कुठेतरी सरावाची कमी, कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव इथे दिसतोय आपल्याला. आणखीन एक झेल. मागच्या ओव्हरमध्ये 2 झेल ड्रॉप झाले. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती 15, आणि अजूनही 18 धावा करायच्या आहेत आणि 10 चेंडू शिल्लक आहेत. हो, कव्हरच्या दिशेने एक्झिक्यूट केला चेंडू, गॅप मधून जाईल सीमा पार, येतोय चौकार. आवाज दूर दूर तक नाही, संपूर्ण ब्रह्मांडात त्याचा आवाज पोहोचलाय. 22 तारखेला आपण बघितला एक ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला, आणि पुन्हा एकदा अयोध्येमध्ये राम प्रगटले. आणि काय सोहळा होता. प्रत्येक घराघरामध्ये आपण बघितलं हा सोहळा साजरा करण्यात आला. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील कल्याण पश्चिम मंडळ सरचिटणीस सन्माननीय श्यामदादा मिरकुटे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यासोबतच आपण पाहू शकतो सन्माननीय वॉर्ड अध्यक्ष क्रमांक 5 पंडूदादा म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहू शकतो. पंडूदादा म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते कल्याण पश्चिम मंडळचे सरचिटणीस सन्माननीय आदरणीय श्यामदादा मिरकुटे साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती आपण पाहू शकतो. प्रतिमशी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. नमो चषक 2024 थरार, आणि त्यामधील पहिला दिवस आपण पाहतोय. मान्यवरांची मांदेही आपण पाहू शकतो. आपल्या माणसाचा आपलेपणाने केलेला शुभ सन्मान व्यासपीठावरती होतोय. स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण दादांचं शुभ सन्मान करतोय. त्यासोबतच जर पाहायला गेलं सन्माननीय चिंतामण दादा लोखंडे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. विनंती असेल सन्माननीय संजय दादा कारभारी साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते
चिंतामण दादा लोखंडे साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय। एक अप्रतिम दर्जेदार असं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतो। उजव्या बाजूला जी कार पार्क केली बघा, आमच्या मान्यवरांची असू शकते, थोडीशी तिथून रिमूव्ह करा, कारण डोळ्यावरती काचेवरती सूर्याची किरणं पडतात, ती पारावरती दोन डोळ्यावरती येतात खेळाडूंना, त्यामुळे अंपायरने हा सिग्नल केलाय। अतिथी देवो भव, पाहुण्यांचा आदर सत्कार करणे जी मात्र आपली परंपरा आणि नमो चषक 2024 ती परंपरा जपत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे आणि मॅचचं धावतं वर्णन आपण ऐकतोय विनोदजी पाटील सरांच्या माध्यमातून O2 कॉम्बॉक्स। दरम्यान डॉट बॉल इक्वेशन आम्हाला या ठिकाणी सांगतात आमचे गुणसंख्या लेखक दिनेश जाधव। 7 चेंडूत 13 करायच्यात। पहिली मॅच रोमांचक स्थितीमध्ये, रोमहर्षक मॅच, चित्तथरारक अनुभव प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय। बघूया 6 बॉल 13, कंपल्सरी चेसिंग नियम आहे ना राज, कंपल्सरी चेसिंग ठेवावं लागेल कारण आपल्याकडे वेळ नाहीये। सुपर ओव्हर, बॉल आउट आणि कंपल्सरी चेसिंग नियम असणार आहे, त्यामुळे याची नोंद करून घ्या। 6 चेंडू 13 धावांची गरज आहे विजयासाठी मैदानावरती भूमी 11 मांडा या संघाला। कदम नशिबाने साथ भरपूर दिली भूमी 11 मांडा संघाला। 3 ते 4 झेल ड्रॉप झाले, मिस फिल्डिंग झाली, पण आता केवळ नशिबावरती अवलंबून राहून चालेल का? आता मात्र इथून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल आणि 6 बॉलमध्ये 13 धावा इथून चेस करावे लागतील। शेवटचं षटक घेऊन येत आहेत आकाश पाटील, एपीला बोलावलाय अंतिम षटकासाठी, बॅटिंगसाठी त्या ठिकाणी आपण बघताय अशोक येडे वा चिंटू विश्वकर्मा, अत्यंत अनुभवी चिंटू, नाव जरी चिंटू असलं तरी चिंटू मात्र इथून मोठे पटके घेऊ शकतो, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे, कारण 13 धावा करायच्या आहेत आणि सुरुवातीच्या 1-2 बॉलमध्ये जर इथून धावा आल्या नाही तर दबाव वाढू शकतो। जास्त वेग घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा। आज वेळेच्या बाबतीत प्लीज कोणीही टाइमपास अजिबात करू नका, कारण की ऑलरेडी आपण एव्हाना 2 मॅच कव्हर करायला हवे होते पण ते आपल्याला करता आल्या नाही। तर 6 चेंडू 13 ची गरज। हो हवेत झेलची शक्यता आणि झेल झालाय ड्रॉप आणि कॅच तरी कुठल्या पकडायचा हा देखील प्रश्न आहे। खरं तर अशा कॅचेस या क्षणाला पराभवाला कारणीभूत ठरतात, कारण बघा पहिल्या ओव्हरपासून जे झेल ड्रॉप होत आले ते आता शेवटच्या ओव्हरपर्यंत तेच सुरू आहे आणि कुठेतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं लागेल। फिल्डिंगमध्ये चुकाल तर विजयाला मुकाल असं म्हटलं जातं आणि इथून बघतायत आपण 2 धावा आल्यात, 11 ची गरज आहे। हा चेंडू अलंग द ग्राउंड गेला स्क्वेअर लेगला, पहिली धाव वेगाने घेतले, खराब फिल्डिंग पण 2 धावा यावेळेस आणि पुन्हा मिसफिल्ड आपण बघतायत। आता 9 करायचे 4 बॉलमध्ये आणि जेव्हा मोठे पटके येत नाही तेव्हा सिंगल डबल्सने देखील लक्ष्याच्या दिशेने जाता येतं। या ठिकाणी आपण बघू शकाल 2 धावा फार वेगाने पूर्ण केल्यात आणि आता इक्वेशन 4 चेंडूत 9 करायचे आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा आकाश पाटील ओव्हर द विकेट। हा चेंडू सरळ रेषेत लॉंग ऑनला पाठवला सीमा पार, तो झेल पकडला असता तर हा षटकार बघायला मिळाला नसता आणि आता मात्र कुठेतरी तो झेल सोडलेले झेल आता डोळ्यासमोर येतील, कारण सामना आता सोपा झालाय भूमी 11 मांडासाठी। षटकार आलाय, फलंदाज आपण बघतायत चिंटू विश्वकर्मा। मी आधीच म्हटलं होतं नाव चिंटू आहे पण मोठे पटके खेळू शकतो तो आणि त्याने ते दाखवून दिले। 3 बॉलमध्ये 3 करायचे आहेत। यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू गेला सीमा पार, सामना फिनिश आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे भूमी 11 मांडा संघाने। अभिनंदन भूमी 11 मांडा,
अभिनंदन जगन शेठ, तुमचंही मनापासून अभिनंदन. अप्रतिम खेळ राहिला. 33 धावांचा संघर्ष जरूर करावा लागला, पण या मैदानावरती जर कुणालाही विचारा ज्यांनी मॅच बघितली आहे मोहिली टीम का हरली, तर मोहिली टीमने खराब फिल्डिंग केली, सोपे झेल ड्रॉप केले, ग्राउंड फिल्डिंगमध्ये चुका केल्या, बॉलिंग खूप चांगली झाली, गोलंदाजांना साथ मिळाली नाही, त्यामुळे गोलंदाजांचं मानसिक खच्चीकरण झालं आणि खराब फिल्डिंगमुळेही संघ हरतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण आज सामना बघितलेला आहे. अभिनंदन पुन्हा एकदा भूमी लिहून मांडा आणि वळूया आपण सामनावीर या पुरस्काराकडे. बेतुरकर पाडा संघ मैदानात लगेच उतरायचं आहे, बिलकुल टाइमपास नको, अजिबात नको आहे, कारण आता 11:30 वाजून गेलेले आहेत आणि पहिली मॅच आपण